हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत। सध्या जानेवारीचा महिना आहे आणि थोडीशी थंडी सुद्धा पडली आहे, थंडगार हवा पण लागते। तर त्यामुळे घरात सुद्धा बऱ्याच वेळेला जॅकेट किंवा काही ना काही असे गरम कपडे घालावेसे वाटतात। त्यामुळे मस्त गरम कपडे घालून सुद्धा आपली घरातली जी काही कामे आहेत तर ती आपल्याला करावीच लागतात। तर तेच माझं इथे सुरू आहे। आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भोगी म्हटलं की आपल्याकडे सगळ्यांनाच माहित आहे की बाजरीची भाकरी आणि त्यासोबत सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी असते। तर खूप छान लागते भाजी, म्हणजे मला लहानपणापासूनच खूप जास्त आवडते। आणि मेन म्हणजे मी आता जशी मोठी आहे, जसं मी भाज्या वगैरे बनवते, स्वयंपाक बनवते, तेव्हापासून मी आवडीने भाजीसुद्धा बनवते। कारण माझ्या आवडीची भाजी असल्यामुळे आपण आवडीने तर बनवतोच। तर आज मी तीच इथे भाजी बनवते। सकाळचा दोघांचा पण टिफिन बनवून झाला होता आणि दोघांना मी नॉर्मलच भाजी दिली होती आणि त्यासोबत चपाती दिली होती। हे माझं आता दुपारचं रुटीन आहे, दुपारचा स्वयंपाक आहे, तर दुपारीच मी बनवते। तर भाज्यामध्ये पण खूप जास्त माझ्याकडे भाज्या नव्हत्या, कारण आत्ता खायला सुद्धा खूप जास्त जण नव्हते। तर त्यामुळे मी थोडीशीच भाजी बनवणार होते, जी की देवांना नैवेद्य दाखवून नंतर मग मी एकटीच जेवण करणार होते। दुपारी जेव्हा टिया स्कूलमधून येईल तर तेव्हा तिला पण मग थोडीफार तिला जसं खायचं असेल त्यानुसार मग तिला पण खायला द्यायची। तर माझ्याकडे काही वाटाणे होते, वालाच्या शेंगा होत्या थोड्याशा, म्हणजे जे मी मिक्स वाण आणलं होतं तर त्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या आल्या होत्या त्या, आणि घरी जे काही टोमॅटो, बटाटे, शेंगा असं होतं, हे सगळं घालून माझी आजची मिक्स भाजी बनणार होती। तर तीच इथे चालू आहे। यामध्ये बरेच जण खूप जास्त मसाले सुद्धा घालतात, पण मी खूप जास्त मसाले घालत नाही, कारण ऑलरेडी भरपूर वेगवेगळ्या भाज्या असतात। भाज्यांची टेस्ट सुद्धा त्यामुळे छान येते आणि खूप जास्त मसाले मग घालायची मला तरी नॉर्मल गरज वाटत नाही। यामध्ये थोडीशी लसणची फोडणी द्यायची आणि मग घरचाच जो काही काळा आणि लाल मसाला आहे तेवढाच मसाला मी इथे घालणार होते आणि मस्त अशी इथे भाजी बनवतीये। कोणाकोणाला हा भोगीचा सण भाजी आणि भाकरीमुळे आवडतो तो मला सांगा, मला यामुळेच खूप जास्त आवडतं हे। आणि त्यानंतर आता इथे मी एका साईडला बाजरीची भाकरी तीळ लावून बनवून घेणार आहे। आणि आधी पण मी बऱ्याच वेळेला दाखवलंय की मी डेलीमध्ये पण सुद्धा आता बाजरीची भाकरी कधी कधी बनवत असते, त्यामुळे हे तर आता रोजच झालंय भाकरीबद्दलचं। तर चला, हे सगळं जेवण बनवून झाल्यानंतर मी जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आमच्या इथे सोसायटीमध्ये जे आउट ऑफ महाराष्ट्राचे आहेत तर त्यांच्याकडे आपल्याकडे जसा भोगीचा सण आहे तर त्यांच्याकडे लोहरी असं सेलिब्रेट करतात। तर तेच इथे चालू होतं, म्हणून आम्ही पण पाहायला गेलो की नेमकी कशा पद्धतीने आणि कसं ते सेलिब्रेट करतात ते। तर एकदम मस्त सगळेजण तयार होऊन आले होते। गाना वगैरह भी त्यांनी जो टायमिंग सांगितला होता त्या टायमिंगला आम्ही खाली गेलो, पण त्यावेळेला हे सुरू झालं नव्हतं आणि थोड्या वेळाने सुरू झालं। तर तोपर्यंत टियाने गार्डनमध्ये मस्त एन्जॉय केला आणि जेव्हा तिने पण हे पाहिलं तेव्हा म्हटली की मम्मी चल, मला जवळ जाऊन पाहायचं की नेमकं काय आणि कसं आहे। तर आम्ही तिथे गेलो आणि अशा पद्धतीने आपण जसं होलिका दहन करतो तर तसं त्यांनी केलं होतं आणि त्यासोबत असे गोल गोल फेऱ्या मारत डान्स वगैरे चालू होता। तर हे सगळं करून झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर मला उद्याची म्हणजे संक्रांतीची तयारी करायची होती, थोडेसे तिळगुळाचे लाडू बनवायचे होते आणि त्यासोबत मी नेहमीच संक्रांतीला पुरणपोळी न बनवता तिळाचीच आणि गुळाची पोळी बनवते। तर ती पोळी पण बनवायची होती, त्यासाठी तिळगुळ पण बारीक करून घ्यायचे होते। तर सगळ्यात आधी मी आल्या आल्या मग थोडंसं तीळ जे आहेत तर ते भाजून घेतले आणि नंतर विचार केलं की तिळाची गुळाची पोळी बनवायची आहे तर तिळगुळ सुद्धा बारीक करून बनवून ठेवूयात। त्यासाठी मग मी नंतर परत सगळेच तीळ भाजण्यासाठी घेतले। तीळ माझे सगळेच भाजून झाले होते तर ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि आता म्हटलं तिळगुळाचे लाडू बनवायचेत तर त्यासाठी गूळ सुद्धा मी चाकूनेच बारीक करून घेतला।
असं खिसून जर घ्यायला गेलं ना तर खूप जास्त वेळ पण लागतो आणि चाकूनेच मग मी आता बऱ्यापैकी तरी तसं करत असते तर लवकर होतो। तर तोच आता लाडू बनवण्यासाठी मी इथे त्याच कढईमध्ये तूप घालून घेतलं 1 चमचा आणि त्यामध्ये आता गूळ टाकणार आहे आणि चांगला गुळाचा पाक झाला की त्यानंतर मग यामध्ये तीळ टाकून लाडू बनवून घ्यायचे गरमागरम। तर कोणताही सण आला ना तर थोडीफार आपण अशी आदल्या दिवशी चांगली तयारी करून घेतली ना तर मग आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप जास्त वेळ लागत नाही आणि कमी वेळेमध्ये आपलं आवरून होतं। तर त्यासोबत आपलं बाकीचं पण खूप काही आवरायचं असतं, पूजा असते, त्यानंतर आपला स्वतःचा मेकअप असतो, म्हणजे खूप काही गोष्टी असतात। तर त्यामुळे म्हटलं हे जी काही आहे तर ती तयारी सगळी आदल्या दिवशीच करायची आणि खूप आधी पण जर केली ना तर मग तिळगुळाचे लाडू किंवा जे काही बनवलेलं असेल तर ते लगेच संपून पण जातं। जे सुगड आणले होते तर ते मी पाण्यामध्ये भिजवून पण ठेवले 1-1.5 तासासाठी ठेवले आणि त्यानंतर हे पण लगेच बाजूला काढून घेतले। तर हे पण म्हणजे याचं कारण माहीत नाही मला, पण तसं बऱ्यापैकी करतात तर त्यामुळे म्हणजे आधीपासून मला जे माहिती आहे ते मी माझ्या पद्धतीने करत असते आणि कोणताही सण असला तसं तर तो वेगळ्या भागानुसार तो बदलला जातो, म्हणजे थोडेफार काही चेंजेस असतात। तर हे तशा पद्धतीने करून याला हळद कुंकू लावून दोरासुद्धा गुंडाळून ठेवतात, पण तो मी आज नाही केला कारण ते सुगड चांगले वाळलेसुद्धा पाहिजे होते, म्हणून मग मी आता ते दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच म्हटलं हे सगळं करता येईल। आणि टियाला खूप जास्त तिळगुळ आवडतात, जे नॉर्मल म्हणजे विकत मिळतात पांढरे तीळ, तर ती खूप जास्त आवडीने खाते। तर ते पण इथे तिचं चालू होतं की मम्मी मला हे पाहिजे म्हणून ते तिला दिलं आणि आता बाकीचं मी जी काय आहे तर असे तीळ आणि गूळ बारीक करून मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण म्हणजे दुसऱ्या दिवशी लवकर आपल्याला जेव्हा पोळी पाहिजे तेव्हा आपण पटकन बनवू शकाल। तर माझ्याकडे स्टीलचे जे डब्बे होते तर ते दोन्ही पण पूर्ण बिझी होते, म्हणजे त्यामध्ये काही ना काही ठेवलेलं होतं। तर त्यामुळे आता नॉर्मल प्लास्टिकचा डब्बा पण मी साईडला काढून घेतला आणि म्हटलं यामध्येच हे सगळं काढावं। तर दुसऱ्या दिवशी पोळी बनवताना मग आता लवकर बनवता येईल, कारण सकाळी लवकर स्कूलला पण जायचं असतं, ऑफिसला पण जायचं असतं आणि दुपारी मग नंतर ते जास्त जेवण पण करत नाहीत आणि ऑफिसवर जे जातात तर ते दुपारी जेवणाचा त्यांचा तर प्रश्नच येत नाही। तर त्यामुळे मग हे सगळं ठरवलं आणि म्हटलं की पटकन सकाळी म्हणजे उठून आपण सगळं जरी जेवण नाही बनवू शकलो तर ॲटलिस्ट तिळगुळाची पोळी जरी दिली तरी त्यांचा पण संक्रांतीचा सण झाल्यासारखं होईल। जेव्हा गूळ आपण कढईमध्ये घालतो तर त्यावेळेला कंटिन्युअसली त्याला हलवत पण राहायचं असतं, म्हणजे बाकीचं जे मी करत होते तर त्यासोबत त्याला पण हलवत होते आणि पाण्यामध्ये थोडंसं तीच गुळाची चिक्की जी आहे तर ती टाकून पाहायची तर त्याची चिक्की बनली की नाही, म्हणजे परफेक्ट पाक झाला आहे की नाही। तर त्यासाठी थोडंसं जे कडक झालं की मग समजून जायचं की आपला पाक परफेक्ट झाला आहे गुळाचा आणि त्यानंतर मग यामध्ये मी तीळ आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा होते तर ते पण घातले आणि अशा पद्धतीने आता हे पूर्ण मिक्स करून घेते। मिक्स झालं की आता याचे लगेच गरम गरम लाडू बनवून घ्यायचे, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू बनवायला सुरुवात करायची। तर अशा पद्धतीने म्हटलं चला आता पटकन जी आहे आपली तयारी होऊन जाईल आणि खूप जास्त वेळ लागत नाही, याला कमी वेळेमध्येच होतं आणि सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं सुद्धा। आणि हे खाणं आत्ता सध्या हिवाळ्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये हे गरजेचं असतं, जसं की भोगीची भाजी झालं, तिळगुळ झालं, आपल्या शरीरासाठी हे खूप जास्त चांगलं असतं। तर त्यामुळेच हे सण जे आहेत तर ते केलेले असतात। तर इथे आता मी अशा पद्धतीने लाडू बनवून घेते। तर तुमचे पण तिळगुळाचे लाडू बनवले की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि बऱ्याच वेळानंतर जर आपले कढईमधील तिळगुळ थंड झाले तर त्यानंतर थोडंसं परत एकदा गरम करायचं आणि सेम प्रोसेस करून लाडू बनवून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी सुद्धा इथे लाडू बनवून घेतले। लाडू बनवत असताना थोडेफार चटके पण लागतातच, त्यामुळे प्रत्येक वेळेला मग पाण्यामध्ये हात घालावा लागतो आणि आता चांगलं खायचं म्हटलं तर थोडेफार चटके पण सहन करावेच लागतात। तर चला माझे अशा पद्धतीने इथे मस्त लाडू तयार होत आहेत। आदल्या दिवशीच दाखवलं होतं मी की म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये मेहंदीचा कोनसुद्धा आणला आहे आणि भोगीच्या आदल्या दिवशीच मेहंदी पण काढायची होती, पण मेहंदी काढणं काही शक्य झालंच नाही, खूप लेट झाला होता। इथे पाहू शकताय तुम्ही मी सुगडसुद्धा आता पाण्यातून बाजूला काढून ठेवलेत, 1-1.5 तास पाण्यामध्ये ठेवले
आणि आता मेहंदी काढण्यासाठी म्हटलं टियाला चल, म्हणजे टियाची खूप घाई चालली होती मगाशीपासूनच की मम्मी चल मेहंदी काढ, कधी काढणार आहेस, पण मला बाकीची तयारी करायची होती त्यामुळे तिला म्हटलं थोडा वेळ थांबतो मी काढते. फायनली मग लाडू झाल्यानंतर तिच्या मेहंदीसाठी मी इथे बसलेली आहे, तर तिला मेहंदी मस्त काढते. तिचंच गप्पा गप्पा मारत चालू होतं की मम्मी किती छान मेहंदी आहे असं तसं, खूप जास्त गप्पा मारत असतं तिचं की म्हणजे हे असं का तसं का, काय काढतीये काय नाही. आणि अशा प्रकारे तिला मी पटकन मेहंदी काढून दिली, कारण तिची मेहंदी काढून झाली म्हणजे ती झोपायला तयार होईल, नाहीतर मग ती झोपणार सुद्धा नाही. लहान मुलांना असं वेगवेगळं करायला ना खूप जास्त आवडतं, कारण त्यांच्यासाठी हे कुतूहल असतं किंवा नवीन गोष्टी असतात. आणि मेहंदी वगैरे आपण काही सारखं सारखं काढत नाही, त्यामुळे तर मग खूप जास्त तिला आवडतं सुद्धा. तर चला इथं तिची मेहंदी पण आता काढून होतीये. आणि माझं सांगायचं तर मग आता मी पण थोडीफार नंतर काढेल मेहंदी एका हातावरती माझ्या, नॉर्मलीच काढणार, एकदम साधी आणि सिंपल, खूप जास्त काही करत बसणार नाही आहे, कारण ऑलरेडी लेट झाला होता. कारण आपल्याला पण नंतर सकाळी लवकर उठून मग तिचं पण आवरून द्यावं लागतं आणि आपलंसुद्धा आवरायचं असतं, तर त्यामुळे. तर चला इथे पाहू शकताय तिची मी एका हातावरती मेहंदी काढली. आणि जेव्हा रात्रीनंतर मी माझ्या पण हातावरती मेहंदी काढली आणि मी माझ्या बॅक साईडला काढली, तर ते पाहून तिचं चालू होतं की मम्मी मला पण इथे बॅक साईडला पाहिजे, तू कशी काढली आहे. पण स्कूलमध्ये पण खूप जास्त अलाउड नसतं, तर त्यामुळे नॉर्मलीच मी तिच्या फक्त तळहातावरती थोडी थोडी मेहंदी काढली. आणि मग तिला नंतर असंच काहीतरी लाडीगोडी लावून काहीतरी सांगून मग झोपी घातलं आणि नंतर ती झोपी गेली. अशा पद्धतीने आमचा भोगीचा जो काही दिवस होता तर तो दिवस पूर्ण झाला. तुमचं कसा झाला तो मला कमेंटमधून सांगायला विसरू नका. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमधून सांगा. भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेमध्ये राहा. चलो बाय.